धनुष्यबाण चिन्हाच्या मालकीबाबत सुनावणी अंतिमतः झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने अनेक तोंडी निरीक्षणं नोंदवले, काही प्रतिक्रियात्मक निर्देश सुद्धा त्यांनी दिले. म्हणजे प्रतिक्रिया त्यांनी सुद्धा काही व्यक्त केल्या असं आपल्याला दिसतंय. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो नेहमी डिस्कस होतोय तो म्हणजे राजकीय पक्षच श्रेष्ठ आहे. राजकीय पक्षाचे जे प्रमुख असतील, ज्यांच्या ताब्यात पक्ष असेल तेच पक्षाचे निर्णय घेऊ शकतात, त्यांच्या सहीनीच पक्षाचे निर्णय होतात आणि राजकीय पक्ष श्रेष्ठ असल्यामुळे राजकीय पक्षावर ज्यांचा ताबा आहे त्यांनी घेतलेले निर्णयच हे मानले पाहिजे, कायदेशीर ते असले पाहिजे. त्यामुळे विधिमंडळ पक्ष आमदारांची संख्या जी आहे ती निवडून आलेली, त्यांनी कुठे जायचं आणि त्यांनी स्वतःमध्ये फूट पाडून आपली एक गट तयार करायचा आणि त्यांनी एक निर्णय घ्यायचा की नाही पक्ष सुद्धा आमचाच आहे, हा निर्णयच अयोग्य आहे हे आज वारंवार सांगण्यात आलं. त्यासाठी मी जे सकाळी दाखले दिले होते वेगवेगळ्या केसेसचे ते सुद्धा दाखले देण्यात आले. पण सगळ्यात महत्वाचा निर्णय सुभाष देसाई या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांनी जो निर्णय घेतला होता तो महत्वाचा आहे की राजकीय पक्षच श्रेष्ठ आहे, पॉलिटिकल पार्टीला कोणतीही गोष्ट सबसाईड करू शकत नाही. आणि त्यामुळे न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना या 3 न्यायाधीशांच्या न्यायालयाने स्पष्ट केलं की राजकीय पक्षाला कोणी डावलू शकत नाही. दुसरा मुद्दा हा आहे की लोकप्रतिनिधींना काही स्वातंत्र्यच नाही का, या संदर्भात सुद्धा थोडं डिस्कशन झालं.